नमस्कार, मी अमर सावंत, हॅश फाउंडेशन पालघर जिल्हा अध्यक्ष. आपण धडा हॉस्पिटलच्या बद्दल मी पहिले पण व्हिडिओ टाकलेले होत्या आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही सामान्य जनतेला तोपर्यंत आपण पाठपुरावा करणारच आहेत आणि करत राहू. आता विषय हा व्हिडिओ जरा मोठा होईल, पण पालघरच्या जनतेने हा व्हिडिओ आवर्जून पहा. काही महत्वाचे मुद्दे मी मांडत आहे. दिनांक 26 जानेवारीला जेव्हा आपण सर्व प्रजासत्ताक दिन मनवत होते, साजरा करत होते, त्यावेळेला एक गरीब कुटुंब, त्याची आई तळमळत होती की मुलाला बाहेर कसं काढून. कारण असा प्रसंग आलेला त्यांच्याकडे धडा हॉस्पिटलमध्ये. धडा डॉक्टरांनी त्या संजय वर्माच्या पेशंटला, संजय वर्मा नाव होतं, त्या पेशंटला 2 दिवसापासून पैसे नसल्यामुळे डांबून ठेवलं होतं. तर आपल्याला माहिती मिळाली, आपल्याकडे संपर्क केला त्यांनी आणि सांगितलं असं विषय झाला माझ्या मुलाबद्दल. तर आपण ताबडतोब गेलो तिकडे. आपण गेल्यानंतर स्थानिक पोलिसांनीही तेवढीच मदत केली. स्थानिक पोलीस, तसेच हॅश फाउंडेशनचा पालघर जिल्हाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्र अध्यक्ष, आमची पूर्ण टीम यासाठी सपोर्टसाठी होती माझ्या पाठीशी. 26 तारखेला त्याला आपण तिकडून काढलं, म्हणजे व्यवस्थित घरी पोहोचवलं, डिस्चार्ज दिला. 26 तारीख झाल्यानंतर ताबडतोब मी 27-28 म्हणजे 28 तारखेला, 28 जानेवारीला मी सिव्हिल सर्जन मरठ सरांना भेटलो आणि तक्रार केली की असं असं घटना घडलेली आहे, ती खूप वाईट आहे, असं परत होऊ नये, तर ती योग्य ती कारवाई तुम्ही करा. आपण 28 तारखेला दिल्यानंतर वाट बघितली, आपण फॉलोअप तर घेत होतो आपण नेहमी. चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही, आपण वाट करू. शासनाचं काम आहे म्हणजे थांबायला लागेल कायद्यानुसार. आपण थांबलो. 19/2/2026 रोजी मला कळलं की गणेश नाईक साहेबांचे, माननीय पालकमंत्री आपले पालघरचे गणेश नाईक साहेबांनी जनता दरबार ठेवलाय. तर विचार केला की आपण डायरेक्ट जनता दरबारमध्ये आपली तक्रार मांडूया, पालकमंत्र्यांसोबत पहिल्यांदा भेट पण होईल. आपण तक्रार घेतली, खाली रजिस्टर करायला लागते, ती केली आपण. त्यानंतर मला नंबर भेटला 34 नंबर टोकन. तो टोकन घेतला. हे सांगण्याचं कारण खूप वेगळं आहे, मी तुम्हाला कळेलच मी का बोलतोय, स्पष्टीकरण का देतो एवढं. कारण जनता दरबारमध्ये लोकांना न्याय तर भेटतच, पण माझ्यासारख्या सामान्य मुलाला मोठा भाऊ म्हणून भेटलेला आहे. त्याकरिता मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो काय झालं तिकडे. टोकन नंबर घेऊन मी बसलो, तसंच 30 नंबर आला, 31 नंबर आला. तशी धडकी बसायला लागली की एवढ्या मोठ्या मंत्री बरोबर कसं बोलणार मी. तक्रार तर योग्य आहे माझी, पण हिंमत कशी करू. झालं, 34 नंबर पुकारला गेला. बसलो मी. पालकमंत्री समोर होते, बाजूला कलेक्टर मॅडम होत्या, तसेच खासदार साहेब पण होते. मी तक्रार घेऊन बोलणार की साहेब, तितक्यात खडसावून आवाज आला, साहेब नाही बोलायचं, मी पालकमंत्री म्हणजे मंत्री नाहीये, मी साहेब नाहीये, तर मी तुमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भाऊच्या समोर बसलाय, तू बिंदास बोल, काय आहे, काय तक्रार आहे, घाबरायचं नाही. म्हणजे माझ्या मनामध्ये जी खंत होती काय बोलू काय, ती सर्व बाजूला हटली आणि मी बिंदास बेधडक बोललो त्यांना की दादा, धडा हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडलेला आहे. संजय वर्मा पेशंट आहे, त्याकडे पैसे कमी होते, त्यांनी रिक्वेस्ट केली, त्याची आई वृद्ध आहे, त्यांनी पाया पडले, हात जोडले डॉक्टरांसोबत, तरी डॉक्टरांना थोडंही असं वाटलं नाही की सोडूया म्हणून. तसंच माझं ऐकलं आणि ताबडतोब, म्हणजे अर्धाच विषय ऐकला आणि ताबडतोब सिव्हिल सर्जनांना बोलवून घेतलं. त्या डिपार्टमेंटमध्ये ही केस जाणार आहे, त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि परत जनता दरबारमध्ये अशी तक्रार कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलची येता कामा नये. हा आदेश दिला, बरोबर आहे. त्यानंतर चौकशी लागली. चौकशीला मला बोलवण्यात आलं, माझी स्टेटमेंट सुद्धा घेतली. परत पेशंटची, संजय वर्माची पण चौकशी केली, त्याची स्टेटमेंट आली. दादानी तर आदेश दिला करा, पण आदेशचं योग्य पालन झालं नाही. म्हणजे दादाची पाठ फिरली तसे हे शासकीय अधिकारी जसे मरठ साहेब आहेत आणि वाघमारे साहेब आहेत, मला असं वाटतं कुठेतरी स्थानिक लोकनेते, जे लोकनेते बोलता येणार नाही, ते मुखवटा घालतात लोकनेते बनायचा. लोकनेता कसा हवा,
आपण सामान्य माणूस मत देतो का की कोणीतरी चांगला व्यक्ती म्हणजे तो आमदार बनू, खासदार बनू, नगरसेवक बनू, तो नेहमी गरीब गरजू लोकांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. आता मी नाव घेणार नाहीये, पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टीकरण देणार आहे तुम्हाला. पण पालघरच्या जनतेला आव्हान करतो, अशा कुठेही त्रास झाला आणि तक्रार असेल तर आपले मोठे भाऊ म्हणून माननीय श्री गणेश नाईकजी, मोठे भाऊ म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जा आणि मी 100% खात्रीने सांगतो नक्की न्याय भेटेल. आणि आपल्या पालघर जिल्ह्याला असे पालकमंत्री कमी आणि मोठे भाऊ जास्त म्हणून लाभलेत, हे एक सर्वात म्हणजे आनंदाची बातमी आहे. तसेच हॅश फाउंडेशन पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी संजय वर्मा, तसेच बरेच आहेत संजय वर्मा सारखी, ही केस आपल्या समोर आली म्हणून आपण ह्याचा पाठपुरावा करतोय आणि करणार. अद्याप पण मी काल परवा दिवशी फोन केला, विचारलं काय चाललंय. मरद सरांचं बोलणं असं आहे की चौकशी चालू आहे. साहेब, आता आमचे मोठे भाऊ तुमची चौकशी करायला लावतील आणि त्याचा पाठपुरावा हॅश फाउंडेशन म्हणून पालघर जिल्हा अध्यक्ष ते करणार. 1 महिना झाला चौकशीच होते. मला असं वाटतं नाही, 100% सांगतो मी तुम्हाला, कुठेतरी दबाव म्हणजे कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा दबाव आहे, त्यामुळे शासकीय यंत्रणा हलत नाहीयेत का, हे जे उत्तर तर मी घेणार. आणि मी विनंती करतो ही व्हिडिओ आपले पालकमंत्री म्हणजे दादांपर्यंत पोचावी आणि शासकीय अधिकारी त्यांच्या पाठीमागे जो आदेश देतात त्या आदेशाचं पालन का नाही होत आहे ह्याची चौकशी लागावी. आणि जनतेला एवढं सांगतो की कुठलाही काही गंभीर प्रकरण असो, तुम्ही बिनधास्त मोठ्या भावांकडे जा, नक्की न्याय मिळेल. आणि असं परत कुठल्या हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर होता कामा नये, त्यासाठी ही धावपळ चालू आहे माझी. कारण सर्वसामान्य जनतेची लूट हे प्रायव्हेट हॉस्पिटल करतात. जोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण हॉस्पिटल बनत नाही तोपर्यंत ह्यांची मजा आहे ती ही मजा होऊ देणार नाही. गरिबांचा पैसा येतो, त्यात दमदाटकी करून म्हणजे दामून ठेवणे हा एक अपराधच आहे. आणि त्या अपराधाचा कायद्याने कुठला गुन्हा लागतो ते मी स्टडी केलेलीच आहेत. आपल्या बरोबर वकील पण आहेत, आपल्या फाउंडेशन मध्ये सल्लागार आहेत, चांगले आहेत. आणि जोपर्यंत कायद्याने या धडा हॉस्पिटलला धडा भेटत नाही तोपर्यंत बाकीचे प्रायव्हेट हॉस्पिटल ना ते अशी धाडस करणार नाहीत. एवढंच माझा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाची ताकद देणारे म्हणजे या जनता दरबारमध्ये भेटलेले माझे मोठे भाऊ म्हणजे आपले लाडके पालघरचे पालकमंत्री माननीय गणेश नाईकजी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.